अनुश्री माने ही एक स्ट्रॉंग प्लेअर होती, तरी सुद्धा ती फिनालेमध्ये का जिंकली नाही? अनुश्री माने हिचा गेम सुद्धा स्ट्रॉंग होता, तरी सुद्धा ती विनर का झाली नाही? कुठंतरी बिग बॉसनं घेतलेलं हे अनफेअर डिसिजन आहे आणि तन्वीला जिंकवलेलं आहे, असं काही जण म्हणतात. पण मात्र नेमकं अनुश्रीचं कुठं चुकलं? अनुश्री नेमकी विजेता का झाली नाही? या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या या ठिकाणी करायचा आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर अनुश्री माने ही एक चांगली स्ट्रॉंग प्लेअर होती. घरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळत होती, टास्कमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळत होती, मुद्दे सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडत होती. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा अनुश्री माने ही बिग बॉसची विजेता का झाली नाही, असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की अनुश्री माने ही एक स्ट्रॉंग प्लेअर होती, म्हणून ती टॉप 5 मध्ये पोहोचलेली होती. जर ती स्ट्रॉंग प्लेअर नसली असती तर ती याच्या अगोदरच इतर सदस्यांसोबत घराबाहेर सुद्धा गेली असती. ती घरामध्ये टिकली केवळ तिच्या खेळण्यामुळं, कारण की अनुश्री माने ही घरामध्ये इंडिव्हिज्युअल गेम खेळत होती. ती ना टोळीकडून ना काट्याकडून दोघांकडून सुद्धा खेळत नव्हती. सुरुवातीला तिनं त्या ठिकाणी काही ट्विस्ट सुद्धा आणले होते की मी आता टोळी ग्रुप सोडत आहे, आजपासून टोळीमध्ये खेळणार नाही. काट्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. काट्यामध्ये राहून नेमकं काट्यामध्ये काय चर्चा होतात ह्या चर्चा टोळीला जाऊन सांगायच्या, टोळीमध्ये नेमकं काय काय घडतं हे काट्याला जाऊन सांगायचं. अशा पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न अनुश्रीनं केलेला होता. पण मात्र तो गेम तिचा त्या ठिकाणी फेल झालेला आहे, म्हणून अनुश्री माने ही बिग बॉसचं सीझन जिंकलेलं नाहीये. हा त्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अनुश्री माने ही एक स्ट्रॉंग प्लेअर होती, चांगल्या पद्धतीने खेळत होती. तर मग घरामध्ये जेव्हा सकाळी सकाळी त्या सदस्यांना फ्रेश होण्यासाठी गाणे लावले जात होते, मग त्या गाण्यावर अनुश्री माने डान्स करत नव्हती किंवा कुठलेही हावभाव सुद्धा देत नव्हती. मग आता बिग बॉसनं एवढं त्या ठिकाणी सेट उभा केलेला आहे, घरातल्या सदस्यांना फ्रेश होण्यासाठी सकाळी सकाळी गाणे लावलेले आहेत. मग हे सगळं बिग बॉसने घरातल्या सदस्यांसाठीच केलेलं आहे आणि याच गोष्टीची वाट अनेक जण पाहत असतात. मग त्याच्यामध्येच अनुश्री मानेला इंटरेस्ट दिसला नाही की आपण जावं त्या ठिकाणी डान्स करावं, सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा, राज्यातली जनता पाहते, गुड मॉर्निंग महाराष्ट्र बनावं. असं करताना आपल्याला अनुश्री दिसली नाही. जेव्हा ती कॅप्टन होती त्याच वेळेस तिनं ते सगळं केलं होतं. त्याच्यानंतर ती सकाळी उठून तिनं डान्स केला नाही किंवा गुड मॉर्निंग महाराष्ट्र असं सुद्धा म्हणली नाही. ही अनुश्री मानेची दुसरी चूक होती. तिसरी चूक म्हणजे अनुश्री माने घरामध्ये इतर सदस्यांना कमी लेखत होती, म्हणजे त्यांना काही जास्त भाव देत नव्हती. मग त्याच्यामध्ये असणारे जे मोठमोठे कलाकार आहेत, विशाल कोटी यांनी हिंदी बिग बॉस केलेला आहे, अनेक रियालिटी शो केलेले आहेत, अनेक सिरियलमध्ये त्यांना काम केलं आहे. दुसरीकडं तन्वी कोलते ही सुद्धा ॲक्टरच आहे, मोठमोठ्या चॅनलमध्ये, मोठमोठ्या मालिकांमध्ये आणि काही सिनेमांमध्ये सुद्धा तन्वी कोलतेनं काम केलेलं आहे. राकेश बापटसुद्धा हिरो आहे, काही चित्रपटांमध्ये त्यानं काम केलेलं आहे, मालिकांमध्ये केलेलं आहे. दीपाली सय्यद या तर ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्यांचा मोठा अनुभव आहे. मग एवढे सगळे घरातले मोठे कलाकार असून अनुश्री माने ही त्यांना जास्त काही भावच देत नव्हती. जास्तीत जास्त करून राखी सावंतच्या विरोधात बोलत होती. मध्यंतरी काय कोणाला पार्टीला बोलायचं याच्यामुळं सुद्धा दोघांमध्ये वाद झालेले होते. आणि अनुश्री मानेनं थेट सांगितलं होतं की मी घराबाहेर गेल्यानंतर कोणासोबतही संपर्क ठेवणार नाही, मी कोणासोबतही बोलणार नाही. आता अनुश्री मानेनं जरी तिच्या मनातली गोष्ट सांगितली असली की मी कोणासोबत बोलणार नाही, संपर्क ठेवणार नाही, हे तिच्या मनात जे आहे तिनं खरं बोलून दाखवलं. पण मात्र कुठंतरी खरं बोलणं हे सुद्धा धोकादायक ठरू शकतं. कारण की जर एखादा बिग बॉसचा विजेता होत असेल, बिग बॉसचं सीझन जिंकत असेल आणि मग तो घरातल्या सदस्यांनाच भाव देत नसेल, इतर कलाकारांना चांगल्या पद्धतीनं बोलत नसेल, तर मग अशा सदस्याला बिग बॉसचं विजेता करून नेमकं काय साध्य होणार आहे? आज ही या लेवललाच लोकांना भाव देत नाही, उद्या बिग बॉसचा विजेता झाल्यावर तर ती लोकांना जवळ सुद्धा बसू देणार नाही. कुठंतरी हा गैरसमज बिग बॉसच्या टीमचा सुद्धा झाला असेल आणि राज्यातल्या जनतेचा सुद्धा झाला असेल की ही चांगल्या चांगल्या लोकांना म्हणते की मी तुमच्यासोबत संपर्क ठेवणार नाही, तुमचं तोंड सुद्धा
पाहणार नाही। ही अनुश्री मानेची तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक होती असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं। त्याचबरोबर घरामध्ये कशा पद्धतीनं राहायचं, कारण की बिग बॉस मराठीचा शो जवळपास राज्यामध्ये सगळ्यात जास्त बघितला जातो, सगळ्यात जास्त रेटिंग पॉईंट बिग बॉस मराठीला आहे आणि हा शो फॅमिलीसह संपूर्ण परिवार घरामध्ये प्राईम टाईमला हा शो पाहत असतात। सगळेजण त्या ठिकाणी जेवण करताना, हे करताना, ते करताना हा शो पाहत असतात। मग अशा शोमध्ये आपण कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीनं तन्वी कुलतेनं ही सगळी स्ट्रॅटेजी समजून घेतली होती की बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला सुंदर दिसायचे, छान छान असे कपडे घालायचे, छान छान असं मेकअप करायचे, कोणाच्या विषयी वाईट बोलायचं नाही, बोलायचं तर ते मुद्द्यानं बोलायचं। तसं अनुश्री मानेनं केलं नाही। उगं कसे पण हे करायचं, कसं पण राहायचं, कोणाच्या पाठीमागं काही बोलायचं आणि काहीही अपशब्द वापरायचे। त्याच्यामुळं अनुश्री मानेची ही एक सगळ्यात मोठी चूक होती असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक काही गोष्टी आहेत। तिनं कधी काटा सोडला, कधी टोळी सोडली, कधी याच्याजवळ, कधी त्याच्याजवळ, कधी इकडं तिकडं करत करत ती राहिली, म्हणून कदाचित ती विजेता झाली नाही असं आपला काही मुद्दे बघितल्यानंतर लक्षात येतं। पण मात्र याच मुद्द्यांमुळं अनुश्री माने विजेता झाली नाही का? अजून काही व्यतिरिक्त मुद्दे आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।